नमस्कार मित्रांनो, हवा कोणाची या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण कोपर गावातील वॉर्ड क्रमांक 9 मध्ये आता आलोय आणि इकडच्या नागरिकांचे काय मत आहे, कोण निवडून यायला पाहिजे हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? विश्वास पाटोळे. विश्वास पाटोळे. 9 क्रमांक वॉर्ड मधले तुम्ही या ठिकाणी मतदार आहात. मी स्थानिक इथे. स्थानिक आहे तिथला. काय वाटतं तुम्हाला, कोणत्या समस्या या ठिकाणी प्रमुख जाणवून येतात? समस्यांचं जर राहिलं तर समस्या जर आता तो गरजेचं जर बोललं तर सर्वसामान्य माणसाच्या घरचं काय असत का अन्न वस्त्र निवारा. सर्वसामान्यांचा प्रश्न आहे का स्वच्छ पाणी आणि सुंदर रस्ते. आज जर आपण कदाचित जर आपण बाजारपेठ जर बघितलं तर बाजारपेठची इतकी दैनंदिन अवस्था आहे कोपरगावमध्ये. आता जर तुम्ही हा भाग पाहिला, हा कोपरगावचा प्रमुख रस्ता आहे. आता कोपरगावची एक आगळीवेगळी ओळख आहे धुळगाव म्हणून. तर कदाचित ही धुळगाव जी ओळख आहे कोपरगावची तर ही कुठेतरी पोचली पाहिजे, कारण की ही साधू संतांची भूमी आहे. आज कोपरगाव जर पाहिलं तर आपल्या जवळ शिर्डी देवस्थान आहे. आपल्या समोरच्या भागात जर पाहिलं तर येवला आहे. तर येवल्यात जर कधी गेलं तर येवल्यात असं वाटतं की बाबा कुठल्या शहरात आलो आपण, एवढे सुंदर रस्ते. परंतु आज कोपरगावची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे की ज्यावेळेस एखादा भक्त, साई भक्त ज्याला आपण म्हणतो, तो ज्यावेळेस कुठेतरी शिर्डी साईबाबांच्या दर्शनाला येतो, तो कोपरगावात आल्याच्या नंतर त्याला असं वाटतं की बाबा हे कुठलं गाव लागलं. आता अगदी हाकेच्या अंतरावर शिर्डी आहे तर कुठेतरी सर्वसामान्यांची हीच मागणी असेल का बाबा जर पराग सावंत साहेब जर नगराध्यक्ष जर झाले, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सांगतो, जर पराग सावंत साहेब जर नगराध्यक्ष झाले तर कुठेतरी कोपरगावचा चेहरा मोहरा कुठेतरी बदलेल. बरं, निश्चितच आम्हाला खात्री आहे. आणि सर्वसामान्यांची हीच मागणी असते की बाबा स्वच्छ पाणी, सुंदर रस्ते, जेणेकरून आपले बाजारपेठ असेल कोपरगावची ती कुठेतरी त्याची देवाणघेवाण व्हावा, हीच बाकी अपेक्षा, बाकी काय नाही. वॉर्ड क्रमांक 9 मधून काय वाटतं, कोण निवडून यायला हवं? वार्ड क्रमांक 9 मधून जर बघितलं नगरसेवक बोलतात का तुम्ही, नगरसेवक जर म्हणून बघितलं तर निश्चितच संदीप भाऊदेवकर असतील, आपले त्यांचे पार्टीचे उमेदवार जितू भाऊ रणशूर म्हणून. दोघांचंही काम चांगलं आहे आणि दोघांचाही जनसामान्य संघ किंवा सर्वसामान्य संघ चांगले संबंध आहे. बरोबर. आणि नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून यायला हवं? निश्चितच नगराध्यक्ष म्हणून पराग सावंत साहेबाला आम्ही पसंती देतो, कारण तसं जर बघायला गेलं राहिलाच आमच्या गल्लीमध्ये पराग सावंत साहेब. बरोबर. त्यामुळे कुठेतरी नगराध्यक्ष आमच्या गल्लीत झाला, उद्या आम्हाला म्हणजे जी कुठली समस्या उद्भवून ती गल्लीत उद्भवून. निश्चितच आता पराग सावंत साहेब आमच्या घराशी जर आले म्हणजे कुठेतरी आम्हाला जास्त लांब जाण्याची गरज पडणार नाही. हाकेच्या अंतर पराग साहेब समजायचं घर आहे, तर निश्चितच पराग सावंत साहेबाला आम्ही पसंती देतो कोपरगाव मधून. आणि तुमची युवा नेतृत्व कोल्हे यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता भैयांविषयी काय बोलायचं, ज्या माणसाने भारतातली सगळ्यात मोठी सीएनजी फॅक्टरी आपल्या कोपरगाव शहरात, त्या छोट्याशा शहरामध्ये आणली, आणि आणण्याचा हेतू हा होता की कुठंतरी आता असं बऱ्याच दिवसापासून बोललं जातं की बाबा MIDC, आता ती MIDC कधी येईल माहित नाही, पण जो सीएनजी कारखाना आपल्या कोपरगावमध्ये स्थापित होणार आहे तर निश्चितच कोपरगावचे जे कोणी बेरोजगार युवा आहे याचा फायदा त्यांना 100% होणार. आणि भैयांचा हेतूच तो होता की माझ्या कोपरगाव शहरात, माझ्या मतदारसंघामध्ये असं एकही बेरोजगार राहता कामा नाही. बरोबर. तिथून ज्यावेळेस सीएनजी कारखाना चालू आहे, निश्चितच आम्हाला, आमच्या सरकारला अपेक्षा हीच आहे तर निश्चितच तिथे सगळ्यांना सगळ्यांच्या हाताला काम मिळेल. आणि भैयांचा आम्ही अभिनंदन करतो का भैयांनी सर्वसामान्यांचा विचार केला आणि भविष्यात आमदार म्हणून कुठेतरी आमची इच्छा राहील का भैया साहेबांनी आमदार व्हावं. धन्यवाद. ऋषिकेश गायकवाड. तुम्ही या इकडचे रहिवासी आहात. हो, किती वर्षापासून तुम्ही इकडे राहताय? तिला 20 वर्षापासून राहतो, 20-15 वर्ष. या ठिकाणी राहताय. हो. मग एक कोपरगावच्या विकासाबद्दल तुमचं काय मत आहे? कोपरगावचा विकास तर तसा म्हणजे गेल्या 5-10 वर्षापासून जे पाहिजे तसं म्हणजे धूळमुक्त जे पाहिजे आहे, म्हणजे रस्त्यांचं जे प्रमाण आहे त्या रस्त्यांवर खूप मोठी समस्या आहे कोपरगावसाठी. बरोबर. म्हणजे जे रस्त्याचं धुळीचं जे प्रमाण आहे, आज सध्या जर आपण रस्त्यानं जर बघितलं इतक्या मोठ्या प्रमाणात धूळ आहे, अक्षरशः आम्हाला म्हणजे आता मी दिवसभर मार्केटिंगचं काम करतो, तर अक्षरशः मला फिरताना म्हणजे 2-3 रुमाल वापरावं लागतात. बरोबर. तर या समस्यांवर दोन्ही पक्ष जे असतील, तर जे आता कोणी सध्या उभे आहेत नगरपालिकेला वगैरे, किंवा त्या दोघांनी या गोष्टीवर लक्ष देऊन हा प्रश्न पहिला सोडवला पाहिजे. बरोबर. असं तुम्हाला असं काय वाटतं की जर आता नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यात, हो, तर हे जर प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर कोण निवडून आला पाहिजे?
तसं तर आता दोन्ही पक्षांचं आता जर आपण म्हटलं तर आता सध्या जे संधान साहेब आहेत, संधान साहेब उभे आहेत सध्या, तर त्यांनी एक म्हणजे ते मागे पण एकदा 2016 मध्ये पण एकदा उभे होते. तर त्यावेळेस पण त्यांनी म्हणजे त्यांचं कामाचं हे चांगलं आहे. तर त्यांनी निश्चितच आणि कोल्हे पार्टीने जर त्यांना म्हणजे कोल्हे पार्टीचं हे पण चांगलं आहे. त्यांना सपोर्ट केला तर निश्चितच संधान साहेब निवडून येऊ शकतात. आणि ते जर निवडून आले तर तुमच्या या समस्या दूर होतील असं वाटतंय तुम्हाला? हो, कारण ऍक्च्युली जो प्रश्न आहे, कारण ह्या रोडला जी सर्वात जास्त धूळ आहे, सर्व स्टेशन रोड, तर सर्व म्हणजे असं समजा की त्यांचा समजा जो रोजचा त्यांचा परिसर आहे, बरोबर, ऍक्च्युली ते त्याच्यावर लक्ष देऊन कमीत कमी तेवढा प्रश्न तरी सोडवू शकतात. हो. त्यांच्याबद्दल म्हणजे इतरत्र मत काय की सामाजिक दृष्ट्या त्यांचं काम कसं आहे? सामाजिक दृष्ट्या त्यांचं काम तसं चांगलं आहे. त्यांनी म्हणजे मागं जे काय आता मी त्यांच्या कालची मुलाखत बघितली, त्यांच्या म्हणजे मागची पूर परिस्थिती आली होती त्यावेळेस पण त्यांनी चांगलं काम केलं. म्हणजे तिथं खडकी भागात वगैरे पाणी वगैरे शिरलं होतं, त्यावेळेस त्यांनी चांगलं काम केलं होतं. आणि विवेक भाईंचं पण काम चांगलं आहे, तर त्यामुळे ते निश्चितच कोपरगावला चांगलं मार्गदर्शन करू शकते असं. नमस्कार मित्रांनो, कोपरगाव मधील लक्ष्मीनगर मधील या ठिकाणी काही महिला आपल्यासोबत जोडल्या गेल्यात, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. नमस्कार ताई, नाव काय तुमचं? मी शिल्पा रोहमारे. तुम्ही लक्ष्मीनगर मध्येच राहताय. हो. एक लक्ष्मीनगर मध्ये ज्यावेळी आपण बघतो, ज्यावेळी समस्यांचा विचार करतो, मला कोणत्या समस्या विकासाच्या बाबतीत दिसून येतात? लक्ष्मीनगरच्या बाबतीत नाही, पूर्ण कोपरगाव तालुक्याच्या बाबतीतच खूप मोठ्या प्रचंड समस्या आहे, की प्रचंड समस्यांचा पाडा वाचला तरी तो न संपण्यासारखा आहे. आता एवढंच काय, तुम्ही ज्या रस्त्याने आले तो रस्ता बघा लक्ष्मीनगर मधला, इथे रस्त्याची सुविधा नाहीये. रस्त्यावरचे लाईट एक दिवस लागले तर 4 दिवस ती लागतही नाही. त्याच्यानंतर पाण्याची सुविधा आहे. आम्हाला सांगितलं, आमदार साहेबांनी आश्वासन दिलं होतं की जे मी निवडून आलं तर तुम्हाला रोज पाणी देईल, 1 दिवसाआड पाणी देईल, स्वच्छ पाणी देईल. पण तसं आतापर्यंत काही घडलेलं नाही. पाणी 4 दिवसाआड 8 दिवसाआड होतच असतं. त्याच्यात ते पाणी म्हणजे इतकं अस्वच्छ असतं, फिल्टरेशन प्लांटनी ते फिल्टर होऊन पाणी येतं तरी अस्वच्छ आहे. जर फिल्टर जर केलं ना तर त्या पाण्याची काय अवस्था असेल. पण कोणते आश्वासन आमदारांनी आतापर्यंत पूर्ण केलं नाही. त्यानंतर सांगितलं होतं की लक्ष्मीनगर भागामधले हे जे रहिवासी आहे त्यांच्या घरांचे उतारे नाहीयेत, की आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही उतारे देऊ. इलेक्शन आलं की तेवढ्यापुरते फक्त ते नाटकं करतात की सर्वे करणं, हे करणं, त्या म्हणजे प्रत्येक गोष्टी करत असतात, पण प्रत्यक्षात काही उतरत नाही. त्यांनी अगदी ढोल ताशे वाजवून लक्ष्मीनगरमध्ये पेढे वाटून सांगितलं की आता तुमचे उतारे येणार आहे. त्याला 10 वर्ष झाले, पण त्याच्यानंतर त्याची कोणतीच प्रोसेस झालेली नाहीये. तर असे म्हणजे भूलथापं खूप आम्हाला देत असतात. आता नागरिक सुज्ञ जनता झाली आहेत. आम्ही भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाच्या वतीने जे काही उमेदवार दिले आहेत, आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संधान साहेब आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व खूप चांगले, शिकलेले आहे, सुशिक्षित आहे. त्यांना जाण आहे कोपरगावच्या समस्यांबद्दल. तर आमची सगळ्यांची कोपरगावची वतीने म्हणजे आम्ही सगळ्यांची इच्छा आहे की पराग संधान साहेब नगराध्यक्ष होतील आणि आमचे लक्ष्मीनगरचे उमेदवार रवींद्रजी कथलेच आणि वृषालीताई आढाव, की आम्ही यांना प्रचंड मताने विजयी करणार आहोत. धन्यवाद. आणि असं तुम्हाला का वाटतं, त्यांनाच निवडून देण्यामागे तुमचं काय मत आहे? कारण हे आमचे स्थानिक आहेत तिघं इथले नगराध्यक्ष. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतची सत्ता. आता वरती मोदीजी आहेत, खाली मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, नगराध्यक्ष आमच्या पक्षाचे झाले संधान साहेब, त्याच्यानंतर नगरसेवक झाले. एक हाती सत्ता आली की काम करायला खूप सोपं पडेल. त्यामुळे आम्ही ह्या लोकांना निवडून देणार असा आमचा निर्धार आहे. म्हणून तुम्हाला असं वाटतं की तेच हो, निवडून तेच आलं निवडून पाहिजे? आले पाहिजे. आणि की युवा नेतृत्व म्हणून या ठिकाणी कोल्हे साहेबांचं पण नाव घेतलं, तर हो, युवा त्यांच्याबद्दल तुमचं काय नेतृत्व मत आहे? म्हणून भैया साहेबांचं खूप नाव आहे. त्यांना युवा म्हणजे त्यांनी आता जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत ते पूर्ण युवाच दिलेले आहेत, की त्यांना त्यांच्या जनरेशनचे पाहिजे की नवीन युवांचे विचार वगैरे जुळतील असे भैया साहेबांनी उमेदवार दिलेत. त्यासाठी युवा नेतृत्वासाठी भैयांनी आता मागे त्यांच्या की आम्ही हा कॅम्प घेतला होता, की जे आपले खूप सुशिक्षित शिकलेले लोक आहेत, पण ज्यासाठी नोकरीचा प्रश्न आहे त्यांचा. तर भैयांनी खूप साऱ्या कंपन्या वगैरे बोलवल्या होत्या. त्यांच्या इंटरव्ह्यू घेऊन त्यांना आपण अक्षरशः कंपन्यांवर अपॉइंटमेंट लेटर देऊन ते तिथे रुजू पण झाले. म्हणून युवा नेतृत्व खूप सारं भैयांकडे ओढलं जातं ह्या गोष्टींमुळे. म्हणजे त्यांच्या माध्यमातून चांगली समाजकार्य चांगले सुद्धा. समाजकार्य खूप होत आहे भैयाचं आणि युवा नेतृत्वांचं. म्हणजे खूप चांगलं संभाषण असतं, की भैया एखाद्याचा प्रश्न खूप जवळून समजून घेतात युवा नेतृत्वांचा. त्यामुळे भैया साहेबांच्या पाठीमागे एवढी युवा शक्ती आहेच. चालेल, धन्यवाद. हवा कोणाची या कार्यक्रमात आपण कोपरगावातील प्रत्येक कोपरा या ठिकाणी कव्हर केला. प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. अर्थातच इकडच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा आढावा घेत असताना बऱ्याचशा बाबी आपल्या समोर आल्या, परंतु या बाबी लक्षात घेत असताना खऱ्या अर्थाने हवा कोणाची हे जाणून घेत असताना कुठेतरी भाजपचे वारे हे कोपरगावात जास्त वाहतात असं वाटू लागतंय. आणि मग त्यांचे उमेदवार पराग संधान आणि विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उभं राहणारं सरकार कदाचित मला वाटतं सत्तेमध्ये येईल असं वाटतंय. आणि त्याच अनुषंगाने आपण आपलं हवा कोणाची हा कार्यक्रम आज या ठिकाणी थांबला असं जाहीर करतो. धन्यवाद.